बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवरती महायुती पॅनलचं वर्चस्व पाहायला मिळते। महायुतीच्या शेतकरी पॅनलचे 19 सदस्य जिल्हा बँकेवरती निवडून येते। 21 सदस्यांपैकी 2 मंत्री, 1 खासदार, 5 आमदार संचालक मंडळावरती आलेत। मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव, आमदार अनुराधा चव्हाणांनी बाजी मारली। उबाटाचे आमदार अंबादास दानवे महायुतीच्या पॅनलमधून विजयी झाले। मवियाच्या पॅनलमधून काँग्रेस खासदार कल्याण काळे एकमेव विजयी झाले। 8 संचालक यापूर्वीच बँकेवरती बिनविरोधपणे निवडून आले। पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार रमेश बोरनारे, आमदार विलास भुमरे बिनविरोधपणे विजयी झाले। तर उर्वरित सदस्यांमध्ये अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार, माजी संचालक नितीन पाटील यांचे पुत्र अर्जुन पाटील, रामू काका शेळके यांचाही समावेश आहे। सगळ्यांच्या प्रयत्नाला आज हा यश मिळालेला आहे। आज आमच्या एक सीट सोडून सगळ्या सीट आमच्या पॅनलच्या भरघोस मताने निवडून आलेल्या आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या बँकेचा कारोबार पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताचं आम्ही काम करू। त्या पैशाला आमच्या तालुक्यातल्या सगळ्या चेअरमनने आणि मतदारांनी नाकारलं आणि विशेषतः मी या तालुक्याचा भूमिपुत्र आहे, मी या तालुक्यातला रहिवासी आहे, वतनदार आहे आणि त्यांनी पाहिलं की हा आपल्या तालुक्यातला जीवाभावाचा माणूस आहे, त्यांनी मला स्वीकारलं। खरं तर आमची ही निवडणूक जनतेच्या बरोबर समोरच्या उमेदवाराची पैशाची लढाई होती आणि ती लढाई जिंकण्यामध्ये जनतेचं विशेषतः मतदारांचं समर्थन मला मिळालं।